सर्व मसाल्यांचे नमुने तपासण्याचे केंद्राच्या अन्न सुरक्षा विभागाने आदेश दिलेले आहेत। हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये MDH आणि एव्हरेस्टच्या 4 मसाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे। मसाल्यांच्या उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण अधिक असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। देशातील सर्व मसाले कंपन्यांचे नमुने त्यासाठी आता गोळा केले जाणार आहेत आणि 20 दिवसात लॅबचा अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, काय नेमका हा प्रकार आहे? अमोल, हाँगकाँग आणि सिंगापूर या दोन ठिकाणी MDH आणि एव्हरेस्ट अशा जे जगप्रसिद्ध असे मसाले आहेत, या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली होती। गेल्या काही दिवसापूर्वी ही सगळी जी घटना आहे ही हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये घडली। त्यानंतर आता ह्या सगळ्याची दखल जी आहे ती आपल्या देशाने देखील घेतलेली आहे। केंद्र सरकारने एव्हरेस्ट असेल किंवा मग MDH असेल या मसाल्यासह ज्या आपल्या देशात मसाले उत्पादन करणारे जे नामी कंपन्या आहेत, मोठ्या कंपन्या आहेत, त्या सर्व कंपनीचे जे मसाले आहेत यांचे नमुने तपासण्याचे जे आहेत ते आदेश देण्यात आलेले आहेत। पुढील जवळजवळ 2 ते 3 दिवसांमध्ये या सगळ्या कंपन्यांच्या मसाल्यांचे नमुने घेतले जातील आणि याचा अहवाल जो आहे तो जवळपास 20 दिवसाच्या आतमध्ये येईल। या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड हे केमिकल असल्याचं सांगण्यात येते आणि हे जर केमिकल अधिक प्रमाणात असेल तर त्याचा शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो। त्यामुळेच हे सगळे आता केंद्र सरकार असेल यांच्याकडून हे पाऊल उचलण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारचा जर केमिकल या मसाल्यांमध्ये असेल तर नक्कीच ह्या सगळ्याचा मोठा परिणाम या सगळ्या कंपन्यांवर पण दिसणार आहे आणि लोकांच्या आरोग्यावर पण दिसणार आहे। निश्चित। धन्यवाद उमेश या सविस्तर माहितीबद्दल।